अनेक लोकांना वाटतं की शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवला की तो अनेक दिवस सुरक्षित राहतो, पण प्रत्यक्षात तसं नसतं। तांदूळ हा एक असा पदार्थ आहे ज्यामध्ये बॅसिलस सेरियस या नावाचे सूक्ष्म जीवाणू सहज वाढू शकतात। हे जीवाणू उष्णतेला पूर्णपणे नष्ट होत नाही, त्यामुळे शिजवलेल्या भातामध्ये उरतात आणि तो थंड झाल्यावर वेगाने वाढू लागतात। जर हा भात बराच वेळ रूम टेम्परेचरवर ठेवला गेला किंवा फ्रीजमध्ये खूप दिवस साठवला तर हे जीवाणू विषारी घटक तयार करतात। हे विष शरीरात गेल्यानंतर अन्न विषबाधा, उलट्या आणि जुलाब यांसारख्या त्रासांना कारणीभूत ठरू शकते। म्हणूनच भात शिजवल्यानंतर जास्त वेळ साठवून ठेवणे धोकादायक ठरू शकते, विशेषतः जर तो योग्य तापमानात ठेवला नसेल तर। तांदूळ सुरक्षितपणे खाण्यासाठी काही सोप्या पण अत्यावश्यक गोष्टी लक्षात ठेवायला हव्या। सर्वप्रथम शिजवलेला भात शक्यतो त्याच दिवशी खाणे योग्य ठरते। जर साठवणे गरजेचे असेल तर तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवावा आणि 24 तासांच्या आतच वापरावा। भात पुन्हा गरम करताना तो पूर्णपणे गरम झाला आहे याची खात्री करावी, कारण अर्धवट गरम केलेला भात जीवाणूंसाठी आदर्श वातावरण तयार करतो। ताज्या आणि स्वच्छ अन्नाच्या सवयीमुळे केवळ आरोग्य चांगले राहतेच, पण अशा सूक्ष्म जीवांमुळे होणाऱ्या पचनाच्या समस्या देखील टाळता येतात। पोटात गॅस होणे ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे, जी प्रामुख्याने चुकीच्या आहार पद्धती, अनियमित जेवण, जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणे आणि तणाव यामुळे उद्भवते। अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय शरीराला आराम देऊ शकतात। त्यापैकी एक प्रभावी उपाय म्हणजे गरम पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि मीठ मिसळून पिणे। हळदीमध्ये दाहक विरोधी आणि पचन सुधारक गुणधर्म असतात, तर मीठ आतड्यांमधील गॅस बाहेर टाकण्यास मदत करतं। हे मिश्रण दिवसातून एकदा किंवा दोनदा घेतल्यास पोटातील जळजळ, गॅस आणि फुगलेपणा कमी होतो। मात्र ज्यांना ऍसिडिटी किंवा पचनाशी संबंधित गंभीर त्रास आहे त्यांनी हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा। हळद आणि मीठ याशिवाय इतर काही पारंपरिक उपाय देखील गॅसच्या त्रासावर प्रभावी ठरतात। उदाहरणार्थ ओवा आणि काळे मीठ एकत्र चावून खाल्ल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि गॅस नैसर्गिकरित्या बाहेर पडतो। आल्याचा वापर देखील उत्तम आहे। आल्याचा चहा पिणे किंवा काळ्या मिठासोबत आले चावून खाणे हे दोन्ही उपाय उपयुक्त ठरतात। जेवणानंतर थोडी बडीशेप चावल्याने पचन सुधारतं आणि पोट हलकं वाटतं। त्याचप्रमाणे कोमट पाण्यामध्ये थोडी हिंग पावडर आणि लिंबाचा रस मिसळून पिल्यासही गॅसची समस्या कमी होते। हे सर्व उपाय नैसर्गिक, सुरक्षित आणि शरीरासाठी सौम्य आहे, परंतु नियमित गॅस किंवा पचनाच्या समस्या असल्यास योग्य वैद्यकीय तपासणी करून कारण शोधणे सर्वात योग्य ठरते। जेवणानंतर हलकं चालणं ही एक अतिशय सोपी पण प्रभावी सवय आहे, जी पचन सुधारण्यासाठी आणि गॅसच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते। जेव्हा आपण खातो तेव्हा अन्न पचवण्यासाठी आतड्यांना हलकी हालचाल आवश्यक असते। चालण्यामुळे ही हालचाल नैसर्गिकरित्या वाढते आणि त्यामुळे पोटामध्ये अडकलेला वायू बाहेर पडण्यास मदत होते। विशेषतः ज्या लोकांना वारंवार पोटफुगी, गॅस किंवा जडपणा जाणवतो त्यांनी जेवणानंतर सुमारे 15 ते 20 मिनिटे मंद गतीने चालण्याची सवय लावल्यास त्याचा उत्तम फायदा होतो। हे चालणे फार वेगवान किंवा थकवणारं नसावं, पण शरीराला हलकी हालचाल मिळेल अशा पद्धतीने असावं। हळू चालण्याबरोबरच जेवताना शांतपणे आणि नीट चावून अन्न खाणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। जेव्हा अन्न नीट पचतं तेव्हा गॅसची समस्या आपोआपच कमी होते आणि पोट हलकं वाटतं। चालल्याने केवळ पचनच सुधारत नाही तर शरीरातील रक्ताभिसरण देखील वाढतं आणि थकवा कमी जाणवतो। त्यामुळे जेवणानंतर काही क्षण विश्रांती घेतल्यानंतर थोडं चालणं ही एक आरोग्यदायी आणि नैसर्गिक सवय ठरते। नियमितपणे ही सवय लावल्याने पचनसंस्था अधिक कार्यक्षम होते आणि गॅस सारख्या लहान पण त्रासदायक समस्या कायमस्वरूपी कमी होतात। आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे ही सवय अनेकांना असते, पण ती पोटासाठी हानिकारक ठरू शकते। आंबट पदार्थांमध्ये सिट्रिक ऍसिड सारखी नैसर्गिक आम्ले असतात, जी पचनासाठी उपयुक्त असली तरी लगेच पाणी प्यायल्याने ही आम्ले पातळ होतात आणि त्यांच्या क्रियेवर परिणाम होतो। त्यामुळे पोटातील पाचक रस योग्य प्रमाणात कार्य करू शकत नाही। त्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होतात। त्याशिवाय एकदम थंड किंवा भरपूर पाणी पिल्याने पचन संस्थेचं तापमान संतुलन बिघडतं आणि पोटामध्ये सूज येण्याची शक्यता वाढते। म्हणूनच आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे थांबूनच पाणी प्यावे असा सल्ला दिला जातो। पचन संस्था सुरळीत ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात करणे अत्यंत आवश्यक आहे। पोट फुगणे टाळण्यासाठी दिवसभर थोडं थोडं पाणी पिणं अधिक चांगलं ठरतं, कारण त्यामुळे शरीरातील द्रव पातळी संतुलित राहते आणि पचनास मदत मिळते। तसेच आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर हलका व्यायाम जसे की थोडं चालणं किंवा काही सोपी योगासने करणं हेही पचन सुधारण्यात प्रभावी ठरू शकतं। मित्रांनो, थोडक्यात आंबट पदार्थांनंतर लगेच पाणी न पिता काही वेळ थांबणं आणि पाण्याचं योग्य नियोजन करणं हेच पोट निरोगी ठेवण्याचं सर्वात सोपं आणि नैसर्गिक रहस्य आहे।
मित्रांनो, बदाम हे पोषक तत्वांनी समृद्ध असलेले एक उत्कृष्ट अन्न आहे, पण त्याचे सेवन प्रमाणात करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. बदामामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर फॅट्स, प्रथिने, फायबर, जीवनसत्व ई, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, मेंदू तीक्ष्ण राहतो आणि त्वचेवर नैसर्गिक तेज येते. मात्र कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर घेतल्याने तिचे दुष्परिणाम देखील संभावतात. जास्त बदाम खाल्ल्याने शरीरावर अतिरिक्त कॅलरी आणि फॅट्सचा ताण येतो, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. शिवाय बदामातील फायबर मोठ्या प्रमाणात घेतल्याने पचन संस्थेवर ताण येऊन पोटामध्ये गॅस, दुखणे किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये बदामातील प्रथिनांमुळे ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकतात, जसे की त्वचेवर पुरळ, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास होणे. याशिवाय बदामात असलेले व्हिटॅमिन ई जर अति प्रमाणात शरीरात गेले तर डोकेदुखी, थकवा किंवा रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या शरीराला योग्य प्रमाणात बदाम सेवन करणे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरते. बदाम खाण्याची योग्य पद्धत पाळल्याने त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात. रात्री बदाम पाण्यात भिजवून सकाळी त्यांची साल काढून खाल्ल्याने ते सहज पचतात आणि शरीर त्यातील पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषून घेतं. सकाळी उपाशीपोटी बदाम खाल्ल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते आणि एकाग्रता वाढते. लहान मुलांसाठी दिवसातून 4 ते 5 बदाम पुरेसे असतात, तर प्रौढ व्यक्तींनी 5 ते 10 बदाम सेवन करणे योग्य आहे. ज्यांचे शारीरिक श्रम जास्त आहे किंवा व्यायाम करणारे लोक असतील त्यांनी त्यांच्या कॅलरी गरजेनुसार 10 ते 15 बदाम ते घेऊ शकतात. पण मित्रांनो, हे सर्व प्रमाण संतुलित ठेवणे अत्यावश्यक आहे, कारण योग्य प्रमाणात घेतलेले बदाम शरीराच्या प्रत्येक पेशीला पोषण देतात, तर अतिसेवन केल्याने तेच आरोग्यासाठी ओझे ठरू शकते. म्हणूनच थोडं पण नियमित या तत्वानुसार बदाम सेवन केल्याने दीर्घकाळ चांगले आरोग्य आणि उत्साह टिकून राहतो. ज्या लोकांना पचनासंबंधी त्रास असतो त्या लोकांनी उसाचा रस दररोज पिणे टाळावे, कारण उसामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असल्याने पचन संस्थेतील जीवाणूंचे संतुलन बिघडू शकते. यामुळे पोटफुगी, गॅस, अतिसार किंवा पोटदुखी सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते. तसेच काही वेळा रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या रसामध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने जंतू संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच पचन संस्था कमजोर असलेल्या व्यक्तींनी उसाचा रस आठवड्यातून एकदाच किंवा कमी प्रमाणातच सेवन करणे योग्य ठरते. दुसरीकडे योग्य प्रमाणात आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास उसाचा रस फायदेशीर ठरू शकतो, कारण त्यातील फायबर आतड्यांच्या हालचाली सुधारतात, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतात. उसाचा रस पिताना काही छोट्या सवयी पाळल्या तर तो शरीरासाठी अधिक हितकारक ठरू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताजे काढलेले रसच सेवन करावे, कारण रस जास्त वेळ ठेवल्यास त्यात जंतू वाढतात आणि तो आंबट होऊन पचनास अडथळा निर्माण करू शकतो. सकाळी उपाशीपोटी किंवा जेवणानंतर लगेच उसाचा रस पिणे टाळावे, कारण अशा वेळी तो पचनावर ताण आणू शकतो. त्याऐवजी मध्यान्नाच्या सुमारास किंवा थकवा जाणवत असताना मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने शरीराला ऊर्जेचा पुरवठा होतो आणि नैसर्गिक ताजेतवानेपणा मिळतो. ज्यांना वारंवार पचनाचा त्रास होतो किंवा ऍसिडिटीचा त्रास वाढतो त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उसाचा रस आपल्या आहारात समाविष्ट करावा. योग्य प्रमाण आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास उसाचा रस आरोग्यदायी आणि शरीराला पुनरुज्जीवित करणारा नैसर्गिक पेय ठरतो. जेव्हा एखादी व्यक्ती आजारपणातून जात असते तेव्हा शरीराची शक्ती कमी होते आणि पचन संस्थेवर ताण येतो. अशा वेळी हलका, सहज पचणारा आहार घ्यावा ही गोष्ट निश्चितच योग्य आहे. अनेकदा लोक असा सल्ला देतात की आजारी असताना कमी जेवा आणि जास्त फळं खा. फळांमध्ये असलेली नैसर्गिक साखर, जीवनसत्वे आणि पाण्याचं प्रमाण शरीराला पुनरुज्जीवित करण्यात मदत करतं. पण मित्रांनो, केवळ फळांवरच अवलंबून राहणं योग्य नाहीये, कारण फळांमधून प्रथिने, लोह आणि काही महत्त्वाची खनिजे शरीराला मिळत नाही, जी शरीराच्या दुरुस्तीसाठी आणि पुनर्निर्मितीसाठी अत्यावश्यक असतात. त्यामुळे अशा काळात संतुलित आहाराची निवड फार महत्त्वाची ठरते. आजारीपणात शरीराला जड अन्नाची गरज नसते, परंतु आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा सुरू राहणं गरजेचं असतं. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका पण पौष्टिक आहार घ्यावा, जसे की उकडलेल्या भाज्या, सूप, डाळीचं पाणी, पेज, तसेच थोड्या प्रमाणात फळं. यामुळे शरीराला सहज पचन होणारं अन्न मिळतं आणि आवश्यक जीवनसत्वे, प्रथिने, लोह आणि खनिजांचाही समतोल राखला जातो. फक्त फळांवर विसंबून राहिल्यास काही दिवसांनी अशक्तपणा, थकवा किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आजारी असताना कमी जेवा पण योग्य खा हीच खरी गुरुकिल्ली आहे, आणि तीही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली असेल तर आरोग्य पुनर्प्राप्ती अधिक जलद होते. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.